आज एक वेगळी रेसिपी घेऊन आली आहे. खानदेश स्पेशल डाळ मेथ्यांची भाजी. भाजीसाठी आपण 1 वाटी तुरीची डाळ आणि पाव वाटी मेथ्या घेतलेल्या आहेत. 2 ते 3 पाण्यानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. नंतर कुकरमध्ये थोडे पाणी घालून मीडियम हीटवर 3 ते 4 शिट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर भाजीसाठी प्रथम आपण चटणी करून घेऊया. चटणीसाठी सुके खोबरे, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता, आले, लसूण, 1 छोटा कांदा आणि 2 चमचे शेंगदाणे. हे सर्व आपल्याला तव्यावरती थोडे तेल घालून खमंग भाजून घ्यायचे आहे. तर कडू मेथ्या असल्यामुळे आपल्याला वाटत असेल ही भाजी कडवट होत असेल, परंतु अजिबात नाही. अतिशय खमंग आणि चविष्ट होते. सर्व भाजून झाले की मिक्सरमध्ये आपण चटणी करून घेऊया. नंतर फोडणी बघूया. फोडणीसाठी तेल तापत ठेवले आहे. तेल तापले की त्यामध्ये घालूया हिंग, जिरे आणि मोहरी. मोहरी छान तडकली की त्यामध्ये चटणी घालूया. अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना जिरा पावडर आणि अर्धा चमचा मसाला घातला आहे. नंतर तेल सुटेपर्यंत चटणी मस्त खमंग आपल्याला परतून घ्यायची आहे. आपली डाळ पण शिजली असेल. छान चटणीला तेल सुटले की त्यामध्ये शिजलेली डाळ आणि मेथ्या घालायच्या आहेत. नंतर पाणी घालूया. पाणी आपल्याला थोडे गरमच घालायचे आहे. कन्सिस्टन्सी बघूया. आपल्या आवडीनुसार चवीपुरते मीठ घालूया, कोथिंबीर घालूया आणि 5 मिनिट आपल्याला दणदणीत उकळी काढून घ्यायची आहे. तुम्ही म्हणणार मेथ्या आहे म्हणून ही भाजी कडवट लागत असेल, परंतु अजिबात कडू लागत नाही. अतिशय खमंग आणि चविष्ट होते. शनिवार रविवार असला म्हणजे आमच्या घरी नेहमी ही भाजी व्हायची आणि पूर्ण घरामध्ये त्याचा सुगंध पसरायचा. तर डाळ मेथ्यांची भाजी सोबत सॅलड, मठ्ठा आणि ज्वारीची भाकरी. वाह, क्या बात.